नमस्कार प्रिय प्रेक्षकांनो, मी किरण हनुमंत गुरव यावर्षी आपल्यासाठी घेऊन आलो आहे सामाजिक बांधिलकी असलेला पर्यावरणपूरक गणपती देखावा. माफ कर बाप्पा मला, या देखाव्यामध्ये तुझी अशी अवस्था दाखवावी लागते, माझा नाईलाज आहे. गणेश भक्तांनो, आपण दरवर्षी बाप्पाची पी.ओ.पीची मूर्ती आणतो, त्याची 10 दिवस मनोभावे पूजा करतो आणि नंतर काय, सोडून देतो विसर्जन करून नदीकाठी बाप्पाला अनाथ असल्यासारखा. तो विरघळत तर नाहीच, पण तो तुटतो, फुटतो, त्याचे पाय हात वेगवेगळे होतात आणि पाण्याचे होणारे प्रदूषण तर वेगळेच. पण का मातीची मूर्ती दिसायला सुंदर नसते का? का त्याची किंमत बाप्पाहून जास्त असते? जो बाप्पा येण्याची आपण वर्षभर वाट पाहत असतो, त्याचा जाता जाता असा अपमान का? मंडळाचे गणपती पुलावरून फेकले जातात, छोटे गणपती नदीकाठी असेच ठेवून दिले जातात. मूर्ती विसरल्यानंतर तुम्ही जाऊन बघता का की आपला आवडता बाप्पा कोणत्या अवस्थेत आहे? तो असतो, पण छिन्नभिन्न अवस्थेत, आणि त्याची ही अवस्था मला नाही बघवत. जरी आपल्याकडे कृत्रिम तलाव, मूर्तिदान हे पर्याय जरी असले, तरी शेवटी मूर्ती विघटन होतच नाही. मूर्तिकार हे आधी मातीची मूर्ती बनवायचे, पण जशी मागणी तसा पुरवठा. लोकांनी पी.ओ.पीची आकर्षक मूर्ती वाटते, त्यात ते बिचारे काय करणार? शेवटी त्यांचाही पोटाचा प्रश्न असतो. आपण सर्व मातीची मूर्ती बसवू लागलो तर त्यांनाही मातीची मूर्ती बनवायला आवडेलच की. मी तर सुरुवात केली आहे मातीची मूर्ती बसवायला. निसर्ग हा अनमोल आहे, आपण त्याची किंमत केली तर तो आपली किंमत करेल. चला तर मग यावर्षी प्रण घेऊया की पुढील वर्षापासून आपण मातीचा गणपती बाप्पा घरी आणू. आपण वेळात वेळ देऊन आलात त्याबद्दल महाकाल गणेशोत्सव आपले आभार मानते. धन्यवाद.